विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2मध्ये पहिलं आणि दुसरं उदाहरण अभ्यासलेलं आहे. आज आपल्याला उदाहरण क्रमांक 3 पाहायचं आहे. पहा काय उदाहरण दिलेलं आहे. 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. पहा उदाहरणामध्ये 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायला सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तुळ त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढायची आहे. म्हणजे आपण पहिली जी 2 उदाहरणं सोडवली त्या पद्धतीने हे सोडवायचं नाही आहे. तर दुसरी जी पद्धत आहे ती इथं आपल्याला वापरायची आहे. काय उदाहरण आहे पहा. तर सुरुवातीला आपण 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घेऊयात. पट्टीच्या मदतीनं कंपासच्या साहाय्यानं 3.6 एवढं कंपासमध्ये अंतर घ्या आणि 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ सुरुवातीला काढून घ्यायचे. ठीक आहे. हे ओ केंद्र असणारं वर्तुळ समजा आपण 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं काढलं. आता त्यावर कोणताही एक बिंदू समजा आपण या ठिकाणी हा बिंदू घेऊयात. या बिंदूतून वर्तुळ केंद्राचा विचार न करता आपल्याला स्पर्शिका काढायची. त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल तर आपण सुरुवातीला AB ही जीवा काढून घेऊयात. त्यानंतर ही जीवा काढल्यानंतर पुढचा घटक आपल्याला काय करावा लागेल, पुढची पायरी तर एक अंतर्लिखित कोन काढून घ्यावा लागेल. समजा आपण CAB हा अंतर्लिखित कोन काढून घेऊयात. कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता. समजा CAB हे नाव मी दिलं. हा अंतर्लिखित कोन काढून घ्यायचा आहे आणि नंतर C आणि A बिंदूसुद्धा जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढची पायरी काय करायची आहे तर कंपासमध्ये विशिष्ट अंतर घ्या अंदाजे आणि B केंद्र मानून या ठिकाणी हा जो अंतर्लिखित कोन केलेला आहे CBA यावर कंस टाकायचे आहेत. कोणाच्या बाजू ABवर आणि बाजू BCवर स्पर्शिकेचा असा कोन काढायचा आहे. त्याच्या स्पर्शबिंदूंना नाव द्या. समजा P आणि Q हे नाव दिलं. तेवढंच अंतर घेऊन A केंद्र मानून AC बाजूवर आणि बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने असा कंस काढायचा आहे. ठीक आहे. तेवढ्याच मापाचा. नंतर PQ एवढं माप कंपासमध्ये घ्यायचं आहे. PQ एवढं आणि Q बिंदूवर एक कंस टाकायचा आहे. तसाच ACवर जिथं कंस छेदला आहे तो बिंदू केंद्र मानायचा आणि मग पहिल्या कंसाला छेदणारा असा दुसरा कंस काढायचा आहे. मग हा छेदनबिंदू त्याला समजा D नाव आपण देऊयात. D आणि A बिंदूची जाणारी वर्तुळाला स्पर्श करणारी अशी रेषा म्हणजेच काय करणार आपण तर ही स्पर्शिका रेषा AD म्हणजे स्पर्शिका AD आपण वर्तुळाला काढलेली. म्हणजे अशा पद्धतीने आपण उदाहरण क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी सोडवणार आहोत. लक्षात आले सर्वांच्या. त्यानंतर पाहूयात उदाहरण क्रमांक 4. पहा काय उदाहरण दिलेलं आहे चौथं. तर 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ काढा. नंतर बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि सगळ्यात महत्त्वाचे बाब स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. उदाहरणानुसार त्या ठिकाणी सुरुवातीला प्रथम काय करायचे आपण 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं आहे. पहिलेच आपण उदाहरण क्रमांक 4 घेऊयात. सुरुवातीला 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं कंपासच्या मदतीनं अचूक माप घेऊन वर्तुळ काढूयात. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं. ठीक आहे. त्यानंतर हे वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळ केंद्र नाव घेऊ द्यात. समजा O हे नाव दिलं. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची आहे. 3.3 त्रिज्या किती दिली आहे 3.3 सेंटीमीटर आणि जीवा किती काढायला सांगितली आहे 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायला सांगितली आहे. म्हणजेच त्रिज्येचे काय आहे दुप्पट. म्हणजेच काय काढावं लागेल आपल्याला व्यास काढावा लागणार आहे. मग ही 3.3 सेंटीमीटर त्रिज्या आहे
आणि त्या ठिकाणी 6.6 सेंटीमीटर लांबीची आपण जिवा काढून घेऊयात, म्हणजेच व्यास काढायचा आहे. त्याला नाव द्या PQ. आता आपल्याला इथे असं काही म्हटलेलं नाही की वर्तुळ केंद्राचा विचार करा किंवा करू नका. मग आपण पहिली जी आपण रचना पाहिली होती, वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, तर त्यामध्ये वर्तुळ केंद्राचा आधार आपण घेऊयात. पहिली जी रचना आपण अभ्यासलेली आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून, तर ती जी रचना आहे त्याच्या मदतीने करूयात. आपण हा PQ रेषाखंड दोन्ही बाजूला वाढवलेला आहे. मग Q केंद्र मानून दोन्ही बाजूला समान अंतरावर कंस टाकून घ्या. तसंच P केंद्र मानून अशा पद्धतीने दोन्ही बाजूला कंस टाकून घ्यायचे. आणि मग या दोन्ही कंसामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या आणि खालच्या बाजूला कंस काढा. पुन्हा पहिल्या कंसाला छेदणारा दुसराही कंस काढून घ्या. इकडेही तशाच पद्धतीनं P बिंदूच्या बाजूला केलेले दोन कंस जे आहेत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस काढून घ्यायचे. आणि मग दोन्ही कंसातून जाणारी वर्तुळाला स्पर्श करणारी सुरुवातीला Q बिंदूतून जाणारी आपण रेषा म्हणजे स्पर्शिका काढून घेऊयात. त्याला नाव देऊ समजा रेषा L. आणि आता Q बिंदूतून जाणारी दुसरी रेषा काढली, तिला आपण नाव देऊयात रेषा M. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढले आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग करून ही रचना आपण केलेली आहे. आता ह्या दोन्ही स्पर्शिका ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या दोन्ही स्पर्शिकांच्या बाबतीत आपल्याला काय निरीक्षण नोंदवता येईल, तर ह्या दोन्ही स्पर्शिका ज्या आहेत ह्या कशा आहेत, परस्परांना समांतर आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं रेषा L म्हणजेच स्पर्शिका L समांतर स्पर्शिका M आहे. बरोबर आहे. इथे लक्षात हे निरीक्षण आपण त्या ठिकाणी नोंदवू शकतो. त्यानंतर आपण पाहूयात उदाहरण क्रमांक 5. पहा काय दिले पुस्तकामध्ये. पान नंबर 99 हे उदाहरण आहे. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जिवा MN काढा. बिंदू M व N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. पहा आता पुन्हा सुरुवातीला काय करायचं आहे, तर 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं. कंपासमध्ये व्यवस्थित अचूक माप घ्या. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घेतलं. वर्तुळ केंद्र त्या ठिकाणी आपण पाहिजे ते नाव देऊ शकतो. समजा P हे नाव दिलं. 3.4 सेंटीमीटर हे त्रिज्येचं हे वर्तुळ आपण काढलेलं आहे. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जिवा MN काढायची. समजा आपण या ठिकाणी M हा वर्तुळावर बिंदू घेऊयात आणि MN 5.7 सेंटीमीटर काढण्यासाठी कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर एवढं माप घ्या. M केंद्र मानून या वर्तुळावर अशा पद्धतीने कंस काढा की त्या दोन्हीचा छेदनबिंदू जो आहे समजा याला आपण N नाव देऊयात. मग ही MN ही लांबी किती झाली तुम्ही मोजून बघू शकता. 5.7 सेंटीमीटर बरोबर ही लांबी भरते. म्हणजे एवढ्या लांबीवर ही जीव आपण MN सुरुवातीला काढून घ्यायची आहे. माप नोंदवा 5.7 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेला लक्षात घ्यायचं की रचना करत असताना त्या ठिकाणी माप नोंदवणं गरजेचं आहे. इथे सुद्धा आपण 6.6 सेंटीमीटर लांबीची जिवा काढली होती. तेही माप नोंदवायचं राहिलं होतं तेही द्या. तसंच त्रिज्या 3.3 सेंटीमीटर जिथे जिथे आपण काढतोय ती नोंदवायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ही त्रिज्या काढल्यानंतर जिवा काढल्यानंतर बिंदू M आणि बिंदू N मधून जाणारे वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या. आता या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ही रचना करणं गरजेचं आहे. तर इथेही आपल्याला त्यांनी काही तुम्ही वर्तुळ केंद्राचा वापर करा अगर करू नका असं काही सांगितलेलं नाही आहे. मग आपण त्या ठिकाणी पहिली जी रचना केलेली आहे वर्तुळ केंद्राचा वापर करून त्याच पद्धतीने करूयात.
ते सोपी पद्धत जाईल बघा. काय करायचे मग त्यासाठी, वर्तुळाळे बिंदू आणि वर्तुळ केंद्र यातून जाणारी त्या ठिकाणी किरण काढून घेऊयात, किरण PM. ठीक आहे. तशाच पद्धतीने पुन्हा किरण PN काढायचा आहे. P आणि N मधून जाणारा हा किरण काढून घ्यायचा आहे. तिथे जर दिलं असतं की वर्तुळ केंद्राचा विचार न करता, उपयोग न करता, तर आपण मग दुसऱ्या पद्धतीनेही करू शकलो असतो. ठीक आहे. पहा आता मग M केंद्र म्हणायचं आहे. आपल्याला M बिंदू जाणारी स्पर्शिका काढायची ना, म्हणजे अशी इथे येईल आणि N बिंदूतून जाणारी. मग पुन्हा जसं आपण चौथं उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीनं M केंद्र मानून समान अंतरावर कंस टाका. पुन्हा N केंद्र मानायचे, समान अंतरावर पुन्हा कंस टाकून घ्यायचे. दोन्ही कंसांमध्ये पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि वरच्या दिशेनं N बिंदूच्या आणि खालच्या दिशेनं कंस टाका. पुन्हा दुसऱ्या बाजूने पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस. पुन्हा M बिंदूच्या बाबतीतसुद्धा M बिंदू जाणारी स्पर्शिका काढण्यासाठी पुन्हा तीच कृती. पहिल्या कंसाला छेदणारा पुन्हा दुसरा कंस. अशा पद्धतीनं M बिंदू जाणारी एक स्पर्शिका काढून घेऊयात, जी वर्तुळाला M बिंदू स्पर्श करेल. तिला नाव देऊयात L. आणि N बिंदूतून जाणारी ही एक आपण समजा स्पर्शिका काढली समजा याला आपण X नाव देऊयात. म्हणजे या ठिकाणी पहा, पुन्हा आपण पहिली जी रचना पाहिलेली होती की वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळ केंद्राचा वापर करून त्या ठिकाणी जी रचना केलेली आहे तीच रचनेचा वापर इथं आपण केलेला आहे. आणि M बिंदूतून जाणारी आणि N बिंदूतून जाणारी अशा दोन स्पर्शिका आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. लक्षात आले सर्वांच्या? व्यवस्थित ती कृती समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही रचना करा. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते आहे उदाहरण क्रमांक 6. काय उदाहरण दिले पहा, की P केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. पहा आता हे उदाहरण जे आहे आपण वर्तुळाच्या बाहेर दिलेला जो बिंदू आहे त्या बिंदूतून स्पर्शिका काढणं ही जी रचना आपण अभ्यासली होती त्याला अनुसरून आहे. कारण वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर त्यांनी Q बिंदू घ्यायला सांगितलं आहे. पहा कशा पद्धतीने करता येईल. सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं आहे. पहा पुन्हा इथे सोडूयात आपण 6वं उदाहरण. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ व्यवस्थित काढून घ्या. P केंद्र घ्या त्यासाठी. .4 सेंटीमीटर त्रिज्या असणार वर्तुळ काढलं. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे की वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर आपण इथूनच पुढे घेऊयात. 5.5 सेंटीमीटर अंतरावर म्हणजे इथून बरोबर या ठिकाणी हा तुमचा Q बिंदू येईल. 5.5 सेंटीमीटर अंतरावर हा Q बिंदू काढायचा आहे आणि रेषाखंड PQ लगेच आपण काढून घेणार आहोत. आता आपल्याला या Q बिंदूतून जाणारी वर्तुळाला स्पर्शिका काढायची. त्या ठिकाणी आकृती पाहता लगेच तुमच्या लक्षात येईल की वर्तुळाबाहेर बिंदू दिला आहे म्हणजे आपण या ठिकाणी वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो, तर 2 स्पर्शिका आपल्याला काढता येणार आहे. एक या बाजूने जाईल आणि एक या बाजूने स्पर्श करून जाणार. मग पहिली कृती आपल्याला काय घ्यायची आहे, तर म्हणजे आपण त्या ठिकाणी PQ काढून घेतलेला आहे. आता आपण काय करणार, तर या PQचा काय काढायचा, लंब दुभाजक. मग आपल्याला लंब दुभाजक काढण्याची कृती माहितीच आहे. रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे कंपासमध्ये, वरच्या आणि खालच्या दिशेनं कंस टाकायचेत. एकमेकाला छेदणारे 2 कंस आपण टाकले.
आणि मग ते दोन्ही कंस एकमेकाला जिथे छेदतात ते छेदनबिंदूमधून जाणारी रेषा आपल्याला काढून घ्यायची की ज्या रेषेमुळं रेषाखंड पी क्यूचे दोन समान भाग होतात आणि इथे आपण लंब टाकतो. बरोबर. हा लंबदुभाजक काढल्यानंतर त्याचा मध्यबिंदू मिळाला. समजा आपण त्याला नाव देऊयात ए. म्हणजे इथं रेख पी ए आणि रेख ए क्यू हे दोन समान लांबीचे रेषाखंड आपल्याला मिळाले. त्यानंतर पुढे काय करायचं आहे तर केंद्र ए घ्यायचं आहे आणि त्रिज्या पी ए एवढी घेऊन केंद्र ए घ्यायचं आहे, लोखंड कंपाचं टोक एवर ठेवायचं आहे, त्रिज्या पी ए एवढी घेऊन त्या ठिकाणी वर्तुळ कंस काढायचा आहे. कशा पद्धतीने काढते पहा की जो वर्तुळाला दोन बिंदूमध्ये वरच्या आणि खालच्या बाजूला छेदणार आहे. रेख पी क्यूच्या वरच्या बाजूला आणि रेख पी क्यूच्या पुढे इकडं खालच्या बाजूला त्या ठिकाणी